नमस्कार शेतकरी मित्रांनो. बघा, आता ज्या शेतकऱ्यांनी ठिबकसाठी ऑनलाईन केलं होतं, मग महा-डी-बी-टीला असेल किंवा मग पोखरा योजनेमधील असेल, मग जे शेतकरी ठिबक घेऊ इच्छितात अशा शेतकऱ्यांनी काय करायचं आहे, आपण जे ऑनलाईन केलं आहे ते लॉग इन करून पाहायचं आहे त्यामध्ये संमती आली का नाही. कारण आता बरेच दिवस झालेला आहे, काही शेतकऱ्यांनी काय केलं तर ऑनलाईन करून ठेवलं होतं 1 महिना 1.5 महिन्याच्या अंतराने. त्या शेतकऱ्यांना काय झालेले आहे, पूर्वसंमती मिळायला लागलेली आहे. त्यामुळं मग जे शेतकऱ्यांना ठिबक करायचं असेल, अशा शेतकऱ्यांनी आपली जी पूर्वसंमती आली आहे का ते चेक करून पहा, लॉग इन करून पहा. कारण काही शेतकऱ्यांनी महा-डी-बी-टी पोर्टलवर काय केलेलं आहे, ऑनलाईन केलेलं आहे. कारण जे गाव पोखरामध्ये बसत नाहीत त्या गावातील शेतकऱ्यांनी महा-डी-बी-टी पोर्टलवर आणि ज्या शेतकऱ्यांचे गाव काही शेतकऱ्यांचे गाव पोखरा योजनेमध्ये काय केलेले आहेत, आलेले आहेत. अशा शेतकऱ्यांनी सुद्धा काय केलेलं आहे, ऑनलाईन केलेलं आहे. मग त्या शेतकऱ्यांनीसुद्धा काय करायचं आहे, चेक करून पाहायचं आहे आपल्याला पूर्वसंमती मिळाली आहे का नाही. कारण आता पूर्वसंमती काय झालेली आहे, बऱ्याच शेतकऱ्यांना मिळालेल्या आहेत. मग जे शेतकऱ्यांना पूर्वसंमती भेटलेली असेल त्यांनी काय करायचं आहे, ठिबक सिंचन करण्यास त्यांना काय झालेली आहे, ती परवानगी मिळालेली आहे असं म्हणावं लागेल. मग तुम्हाला जे योग्य वाटतं त्या कंपनीची तुम्ही काय करायची आहे, निवड करून काय करायचं आहे, ठिबक करायचं आहे. आणि जे शेतकऱ्यांना पूर्वसंमती मिळाली नसेल तर त्यांना लवकरच काय होणार आहे, पूर्वसंमती मिळणार आहे. कारण आता काय झालेले आहेत, पूर्वसंमत्या भेटायला लागलेल्या आहेत पोखरा योजनेमधून बी आणि महा-डी-बी-टी पोर्टल योजनेमधून बी. फक्त तुम्ही काय करायचं आहे, लॉग इन करून पाहायचं आहे. आणि बऱ्याच कंपन्या काय करत आहेत, अनुदान वगळून तुम्हाला शेतकऱ्याकडून ती उर्वरित रक्कम जी आहे ती भरून घेतात आणि ठिबक काय केलं जातं, स्टॉक आहे तोपर्यंत दिलं जातं. मग ज्या शेतकऱ्यांना ज्या योग्य कंपनीची निवड करायची आहे ते निवड करून ठिबक करू शकतात. धन्यवाद.